नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 एप्रिल 2024। तर आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा 2 दिवसाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब म्हणून कोणत्या राज्यातील विंझिजम पोर्टला मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केरळ। एप्रिल 2024 मध्ये अदानी समूहाच्या केरळमधील विंझिजम बंदराला भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून काम करण्यासाठी शिपिंग मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे। हे भारतातील पहिले पूर्ण क्षमतेचे खोल पाण्याचे ट्रान्सशिपमेंट बंदर असेल। अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने डिसेंबर 2015 मध्ये विंझिजम येथे हा प्रकल्प सुरू केला होता। ट्रान्सशिपमेंट पोर्ट हा एक प्रकारचा ट्रान्झिट हब आहे, जिथे एका जहाजातून मालवाहतूक दुसऱ्या जहाजात हस्तांतरित केली जाते। मुख्यतः ट्रान्सशिपमेंट लहान कार्गो मोठ्या जहाजांवर हस्तांतरित करण्यासाठी होते, ज्यामुळे शिपमेंटचा खर्च आणि वेळ वाचतो। जगातील सर्व बंदरे थेट जोडलेली नसल्यामुळे ट्रान्सशिपमेंट बंदराची गरज आहे। तर सिंगापूर, शांघाय, शेंझेन, बुसान आणि हाँगकाँग ही जगातील सर्वात मोठ्या ट्रान्सशिपमेंट बंदरांपैकी एक आहेत। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाचे अध्यक्ष कोण झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नरसिंग यादव। एप्रिल 2024 मध्ये नरसिंग यादवची भारतीय कुस्ती महासंघाच्या ॲथलीट्ससाठी 7 सदस्यांच्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। नरसिंग यादवने कॉमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते। भारतातील कुस्तीची ही प्रशासकीय संस्था आहे। WFI ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय कुस्तीपटूंना सहाय्य आणि प्रशिक्षण देखील प्रदान करते। तर याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच माचो स्पोर्ट्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्याची केलेली आहे। एप्रिल 2024 मध्ये JGH अंतर्गत प्रीमियम इनरवेअर ब्रँड माचो स्पोर्ट्सने "ये तो बडा टाइग आहे" या जाहिरात मोहिमेसाठी बॉलिवूडचा युवा आयकॉन सिद्धार्थ मल्होत्राची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। नेक्स्ट आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर T रविशंकर यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे? तर 1 वर्षांनी वाढवलेला आहे। एप्रिल 2024 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर T रविशंकर यांना सरकारकडून 1 वर्षाच्या मुदतवाढीसाठी मंजुरी मिळाली आहे। मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 3 मे 2024 पासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी मान्यता दिली आहे। मे 2021 मध्ये त्यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली। डेप्युटी गव्हर्नर पदावर पदोन्नती होण्यापूर्वी ते रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक होते। 1990 मध्ये ते RBI मध्ये रुजू झाले आणि मध्यवर्ती बँकेत विविध पदांवर त्यांनी काम केले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशात पॉवरलिफ्टर गौरव शर्मा याला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे? तर अमेरिका या देशामध्ये। 26 एप्रिल 2024 रोजी चॅम्पियन आणि पॉवरलिफ्टर गौरव शर्मा यांना क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल अमेरिकन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे। पॉवरलिफ्टर गौरव शर्माला नवी दिल्ली येथे एका विशेष कार्यक्रमादरम्यान डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। नेक्स्ट आहे, जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स टूर्नामेंटमध्ये भारतीय पॅरा नेमबाज मोना अग्रवालने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे। एप्रिल 2024 मध्ये कोरियातील चांगवॉन येथे आयोजित करण्यात आलेल्या WSPS विश्वचषक स्पर्धेत भारतीय पॅराशूटर मोना अग्रवालने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकले। मोनाने अंतिम फेरीत 250.8 गुणांसह R2 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे। स्लोवाकियाच्या वेरोनिका वाडोविकोवा आणि स्वीडिश नेमबाज ॲना वेसन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक जिंकले। आर्मीच्या अमीर अहमद भट्टने 25 मीटर पिस्तूलमध्ये रौप्य पदक जिंकले आहे। नेक्स्ट आहे, G7 शिखर परिषद 2024 कोणत्या देशात होणार आहे? तर इटली या देशामध्ये होणार आहे। इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना जूनमध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे। 50वी G7 शिखर परिषद 13 ते 15 जून 2024 दरम्यान अपुलिया इटलीच्या फासानो शहरात होणार आहे। अल्जेरिया, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त, भारत, केनिया, दक्षिण आफ्रिका, ट्युनिशिया, युक्रेन तसेच आफ्रिकन युनियनच्या प्रतिनिधींना 2024च्या G7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती कोणत्या कंपन्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे?
तर फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपनी। एप्रिल 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फसवणूक करणाऱ्या जाहिराती वापरणाऱ्या फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपनी विरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे। सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की FMCG कंपन्या भ्रामक जाहिराती करत असतील तर केंद्राने स्वतःला सक्रिय करावे। फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स म्हणजे झटपट आणि कमी किमतीत विकली जाणारी उत्पादने। दिशाभूल करणाऱ्या FMCG जाहिरातींमुळे जनतेची विशेषतः कुटुंबांची फसवणूक होते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो। केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला अग्रगण्य FMCG विरुद्धच्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने भारताची लहान शस्त्रास्त्रांच्या विक्रीवरील बंदी उठवली आहे? तर याचे उत्तर आहे जर्मनी। एप्रिल 2024 मध्ये वाढत्या सामरिक आणि लष्करी संबंधांसाठी जर्मनीने अपवाद म्हणून भारताला लहान शस्त्रास्त्रांच्या विक्रीवरील निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे। जर्मन सरकारने यापूर्वी नाटो नसलेल्या देशांना लहान शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर निर्बंध लादले होते। यामुळे भारतीय सैन्य आणि राज्य पोलीस दलांना जर्मनीकडून लहान शस्त्रास्त्रांची विक्री करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। यापूर्वी जर्मनीने नॅशनल सिक्युरिटी गार्डला MP5 सबमिशन गनचे सुट्टे भाग आणि उपकरणे खरेदी करण्याची परवानगी दिली होती। जर्मन फर्म हेकलर आणि कोच MP5 सबमिशन गन बनवते, ज्याचा वापर NSG आणि भारतीय नौदलाच्या सागरी कमांडो करतात। नेक्स्ट आहे, IAFच्या नॅशनल वॉर मेमोरियल मध्ये नुकताच पहिला इन्व्हेस्टिगेशन सोहळा कोठे झाला? तर नवी दिल्ली या ठिकाणी। एप्रिल 2024 मध्ये भारतीय वायुसेनेने राष्ट्रीय युद्ध स्मारक संकुल येथे पहिला इन्व्हेस्टिगेशन सोहळा आयोजित केला होता। यामध्ये एअर चीफ मार्शल VR चौधरी यांनी 51 हवाई योद्ध्यांना राष्ट्रपती सन्मान प्रदान केले। पुरस्कार विजेत्यांमध्ये 3 युद्ध सेवा पदके, 7 वायुसेना पदके, 13 वायुसेना पदके आणि 28 विशिष्ट सेवा पदके यासारख्या प्रतिष्ठित सन्मान प्राप्तकर्त्यांचा समावेश आहे, ज्यांनी राष्ट्रसेवेतील त्यांच्या अपवादात्मक योगदान आणि शौर्याचे कार्य ओळखले। नेक्स्ट आहे, अलीकडेच ICC महिला T20 विश्वचषक पात्रता दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे सना मीर। एप्रिल 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी ICC महिला T20 विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू सना मीरची राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे। 226 आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सना मीर 137 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून कामगिरी केली आहे। नेक्स्ट आहे, अन्न संकट 2023च्या जागतिक अहवालानुसार जगातील किती लोक तीव्र भुकेच्या समस्येला तोंड देत आहेत? तर याचे उत्तर आहे 282 दशलक्ष। एप्रिल 2024 मध्ये अन्न आणि कृषी संघटनेने अन्न संकटावरील जागतिक अहवाल जारी केला आहे। या अहवालानुसार 2023 मध्ये 59 देश आणि प्रदेशांमधील सुमारे 282 दशलक्ष लोक तीव्र भुकेने त्रस्त आहेत। 2022 पर्यंत आणखी 24 दशलक्ष लोक गंभीर व्यसनाधीन समस्यांना तोंड देत आहेत। हा अहवाल फूड सेफ्टी इन्फॉर्मेशन नेटवर्कने तयार केला आहे। हा अहवाल 2016 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाला होता। तर बघा, जगातील तीव्र भूकबळीग्रस्त देश कोणते आहेत? पहिल्या क्रमांकावरती आहे कांगो लोकतांत्रिक गणराज्य, दुसऱ्या क्रमांकावरती आहे नायजेरिया, तिसऱ्या क्रमांकावरती आहे सुदान, चौथ्या क्रमांकावरती आहे अफगाणिस्तान आणि 5व्या क्रमांकावरती आहे इथिओपिया। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतातील मार्केट कॅपनुसार चौथी सर्वात मोठी कर्जदार बँक कोणती बनली आहे? तर ॲक्सिस बँक बनलेली आहे। एप्रिल 2024 मध्ये ॲक्सिस बँक ही भारतातील मार्केट कॅपनुसार चौथी सर्वात मोठी कर्जदार बनली आहे। ॲक्सिस बँकेने कोटक महिंद्रा बँकेला मागे टाकून मार्केट कॅपनुसार भारतातील चौथी सर्वात मोठी कर्जदार बँक बनली आहे। कोटकचे बाजार मूल्य 3.3 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, तर ॲक्सिस बँकेचे मूल्य 3.4 लाख कोटी रुपये झाले आहे। अपेक्षेपेक्षा चांगल्या Q4 निकालांमुळे ॲक्सिस बँकेचे शेअर्स 4% वाढले। HDFC बँक, ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या मार्केट कॅपनुसार भारतातील पहिल्या 3 सर्वात मौल्यवान बँका आहेत। HDFC बँक हे 11.5 लाख रुपये कोटींच्या मार्केट कॅपसह कर्जदारांमध्ये अव्वल आहे। त्यानंतर ICICI बँक 7.78 लाख कोटी रुपये आणि SBI बँक 6.99 लाख कोटी रुपये एवढे त्यांचे भांडवल आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच ITTF टेबल टेनिस जागतिक क्रमवारीत भारताची सर्वोच्च महिला खेळाडू कोण बनली आहे? तर श्रीजा अकोला ही बनलेली आहे। एप्रिल 2024 मध्ये ITTF टेबल टेनिस जागतिक क्रमवारीत श्रीजा अकोला यांनी 38व्या स्थानावर पोहोचली आहे। यासह श्रीजा अकोला ही भारतातील महिला एकेरीतील अव्वल मानांकित टेबल टेनिसपटू बनली आहे। नेक्स्ट आहे, नुकतीच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात झाली? तर अस्ताना कझाकिस्तान या देशामध्ये झाली।
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक 26 एप्रिल 2024 रोजी कझाकिस्तानमधील अस्ताना येथे झाली। ही परिषद 25 ते 26 एप्रिल 2024 दरम्यान पार पडली। या SCOच्या अंतर्गत सुरक्षा अभियानाला प्रादेशिक मुद्द्यांचा अहवाल दिला जाणार आहे। चीन, किर्गिज प्रजासत्ताक, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या अध्यक्षांनी 2001 मध्ये शांघाय येथे शिखर परिषद SCOची स्थापना केली होती। भारत या समूहाचा स्थायी सदस्य बनला आहे। कझाकिस्तानमध्ये SCO संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य याला मान्यता देण्यात आली आहे। संरक्षण सचिवांनी बैठकीत SCO क्षेत्रात सुरक्षा, स्थैर्य आणि शांतता राखण्यासाठी भारताच्या अटल वचनबद्धतेची पुष्टी केली। याशिवाय भारताने इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी मांडलेल्या सुरक्षा आणि सर्वांसाठी विकास या कल्पनेवर त्यांनी भर दिला आहे। नेक्स्ट आहे, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे नवीन मुख्य क्षमता अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनोज कुमार यांची। एप्रिल 2024 मध्ये मनोज कुमार यांची जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे नवीन मुख्य क्षमता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। कार्मिक आणि प्रशिक्षण यांनी जारी केलेल्या आदेशानुसार मनोज कुमार यांची नियुक्ती 3 वर्षांसाठी केली आहे। ते 2003च्या बॅचचे IRS अधिकारी आहेत। त्यांनी विद्याधर मालेगावकर यांची जागा घेतली आहे। नेक्स्ट आहे, ह्युमन राईट्स वॉच संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या देशाच्या लष्कराने दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याच्या आरोपाखाली 223 नागरिकांची हत्या केली आहे? तर बुर्किना फासो या देशामध्ये। एप्रिल 2024 मध्ये ह्युमन राईट्स वॉच संघटनेने एक अहवाल प्रकाशित केला आहे, ज्यात असे सांगण्यात आले आहे की आफ्रिकन देश बुर्किना फासोमधील लष्करी दलांनी दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून 2 गावांवर हल्ले केले आहेत। या हल्ल्यात लहान मुलांसह 223 नागरिकांचा मृत्यू झाला आहे। बुर्किना फासोवर सध्या लष्कराची सत्ता आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारताने GETX 2024 मध्ये विविध शैक्षणिक ऑफर कोठे प्रदर्शित केले आहेत? तर दुबई या ठिकाणी। एप्रिल 2024 मध्ये दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये ग्लोबल एज्युकेशन अँड ट्रेनिंग एक्झिबिशन 2024 मध्ये भारताने चांगली छाप पाडली आहे। इंडिया पॅव्हिलियन आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणासाठी देशाची बांधिलकी दर्शवते। सेवा निर्यात प्रोत्साहन परिषद, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि दुबई येथील भारतीय महावाणिज्य दूतावास यांच्याद्वारे आयोजित पॅव्हिलियन भारताची वचनबद्धता प्रदर्शित करते। नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या छत्राखाली सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेने शिक्षणात जागतिक भागीदारी वाढवण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आहेत। या प्रयत्नांमध्ये जागतिक प्रसार कार्यक्रम, प्रदर्शने, रोड शो, व्यावसायिक शिष्टमंडळे आणि परदेशी विद्यापीठांसह सहकार्यांचा समावेश आहे। GETX 2024 मधील इंडिया पॅव्हिलियन हे या उपक्रमाचे एक सातत्य आहे, जे भारतातील 25हून अधिक आघाडीच्या संस्था आणि एअरटेक कंपन्यांचे प्रदर्शन करते। या वर्षीच्या प्रदर्शनात शिक्षणातील उदयोन्मुख ट्रेंड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टिकाव आणि नेतृत्व कौशल्य यासारख्या विषयांवर विशेष भर देण्यात आला आहे। सर्व्हिसेस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ही भारतातून सेवा निर्यात वाढवण्यासाठी समर्पित असलेली प्रमुख संस्था आहे। नेक्स्ट आहे, नुकताच कोणत्या देशाने भारतासाठी पहिला संरक्षण सल्लागार नेमला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पापुआ न्यू गिनी। एप्रिल 2024 मध्ये पापुआ न्यू गिनीने भारतासाठी आपला पहिला संरक्षण सल्लागार नियुक्त केला आहे। पापुआ न्यू गिनीने या पदावर कर्नल एडिसन नेपियो यांची नियुक्ती केली आहे। मे 2023 मध्ये पापुआ न्यू गिनीला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले होते। नेक्स्ट आहे, 33वी बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत पहिले पारितोषिक कोणाला मिळाले आहे? तर बैजू पाटील यांना। एप्रिल 2024 मध्ये 33वी बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धा पॅरिस येथे आयोजित करण्यात आली। या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या बैजू पाटील यांच्या फायर विंग्स या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच ज्वालामुखी माउंट एअरवेस चर्चेत होता तो कोणत्या खंडात आहे? तर याचे उत्तर आहे अंटार्क्टिका। एप्रिल 2024 मध्ये अंटार्क्टिकाचा सर्वात प्रसिद्ध सक्रिय ज्वालामुखी माउंट एअरवेस अलीकडे चर्चेत आला आहे, कारण दररोज $6000 किमतीची गोल्ड डस्ट चोरली जात आहे। माउंट एअरवेस हा अंटार्क्टिकामधील दुसरा सर्वोच्च आणि सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे आणि अंटार्क्टिकामधील रॉस बेटावर तो आहे। नेक्स्ट आहे, भारतीय हवाई दलाने क्रिस्टल मेज 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली आहे? तर अंदमान आणि निकोबार बेटांवरती। एप्रिल 2024 मध्ये भारतीय हवाई दलाने अंदमान आणि निकोबार बेटांवर क्रिस्टल मेज 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली। या क्षेपणास्त्राला रॉक्स असेही म्हणतात। Su-30 MKV फायटर जेट वापरून ही चाचणी घेण्यात आली। हे क्षेपणास्त्र 200 किलोमीटर अंतरापर्यंत शत्रूचे लक्ष नष्ट करू शकते। क्रिस्टल सेज 2 हे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या रोगासाठी तोंडावाटे देण्यात येणाऱ्या लसीला WHO द्वारे पूर्व पात्रता प्राप्त झाली आहे?
तर कॉलेरा या रोगाच्या लसीला एप्रिल 2024 मध्ये कॉलेरासाठी नवीन तोंडावाटे देण्यात येणारी लस WHO द्वारे पूर्वपात्रता प्राप्त झाली आहे। जागतिक आरोग्य संघटनेने कॉलेरासाठी युव्हिकोल एस ही नवीन तोंडावाटे देण्यात येणाऱ्या लसीला पूर्वपात्र ठरवली आहे। युव्हिकोल एस ही ओरल कॉलेरा लस युव्हिकोल प्लसचे एक सरलीकृत सूत्र आहे। ही लस दक्षिण कोरिया स्थित येव बायोलॉजिक्स को लिमिटेडने तयार केली आहे। येव बायोलॉजिक्स ही जगातील मौखिक कॉलेरा लसींचा सर्वात मोठा पुरवठादार आहे। कॉलेरा हा एक तीव्र अतिसार रोग आहे जो व्हायब्रियो कॉलेरा या जीवाणूमुळे होतो। नेक्स्ट आहे सुधीर काकर यांचे निधन झाले, ते कोण होते? तर मानसशास्त्रज्ञ होते। एप्रिल 2024 मध्ये भारतीय मानसशास्त्राचे जनक सुधीर काकर यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले आहे। सुधीर काकर हे प्रसिद्ध लेखक आणि सांस्कृतिक समीक्षक होते। सुधीर काकर यांचा जन्म 1938 मध्ये नैनिताल उत्तराखंड येथे झाला। प्रसिद्ध मनोविश्लेषक काकर हे एक उत्तम टेबल टेनिसपटू होते। नेक्स्ट आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर अरुण अलगप्पम यांची। एप्रिल 2024 मध्ये अरुण अलगप्पम यांची कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्ष आणि गैरकार्यकारी संचालक ए वेल्लायन यांच्या निवृत्तीनंतर कार्यकारी उपाध्यक्ष अरुण अलगप्पम यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे। त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे। कंपेअर द मार्केट EU च्या अहवालानुसार जगातील दुसरा सर्वात स्वस्त पासपोर्ट कोणत्या देशाकडे आहे? तर भारत या देशाकडे आहे। एप्रिल 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन फर्म कंपेअर द मार्केट EU ने केलेल्या अभ्यासानुसार भारताचा जगातील दुसरा सर्वात स्वस्त पासपोर्ट आहे। 10 वर्षांच्या वैधतेसाठी भारतीय पासपोर्टची किंमत अमेरिकन डॉलर 18.7 एवढी आहे। बघा किती आहे, 18.7 अमेरिकन डॉलर। जगातील सर्वात स्वस्त पासपोर्ट दुबईचा आहे। UAE मध्ये 5 वर्षांच्या वैधतेसाठी 17.70 US डॉलर एवढी किंमत आहे। भारतीय पासपोर्ट धारक विजामुक्त 62 देशांना भेट देऊ शकतात। संशोधनात मेक्सिकोला सर्वात महाग पासपोर्ट असल्याचे आढळले, ज्याची किंमत 10 वर्षांसाठी 231.05 US डॉलर एवढी आहे। नेक्स्ट आहे कोणत्या देशाने नुकतेच आपले अंतराळयान सेंझो 18 प्रक्षेपित केले? तर चीन या देशाने केलेले आहे। एप्रिल 2024 मध्ये चीनने उत्तर पश्चिम चीनमधील गोवा वाळवंटाच्या किनाऱ्यावर असलेल्या जिओन सॅटेलाइट लॉन्च सेंटर सेंझो 18 अंतराळयान प्रक्षेपित केले। 3 सदस्यांच्या क्रूला तियांग स्पेस स्टेशनवर नेणे हे या मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे। ते सेंझो 17 मिशनच्या रहिवाशांची जागा घेतली त्यांनी। नेक्स्ट आहे 26वी वर्ल्ड एनर्जी काँग्रेस 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे नेदरलँड। 26वी वर्ल्ड एनर्जी काँग्रेस 2024 रॉटरडॅम नेदरलँड्स येथे आयोजित करण्यात आली। ही 22 ते 25 एप्रिल 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली। इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी यामध्ये भाग घेतला। अक्षय ऊर्जा स्थापित क्षमतेमध्ये भारत जागतिक स्तरावर 4थ्या क्रमांकावर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।